ऐक नामा, आता तुला सगळा आळंदीचा इतिहास सांगतो. कृतायुगे क्षेत्राधी, हे कृतायुगाच्या अगोदरचं, कृतायुग नंतर सुरू झालं. कृतायुगे क्षेत्र आधी, ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत असे शुद्धी, शुद्धी म्हणजे शोध, संशोधन, मागचं संशोधन सांगतो. योग बुद्धी जुनाट, जुनाट सगळा योग तुम्हाला आज सांगतो. ऐके भक्तजन श्रेष्ठा, नामदेव महाराजाला म्हटल्या, हे भक्तामध्ये श्रेष्ठ असलेल्या नामया ऐक. भूमी नामे वैकुंठपीठा, या भूमीवर वैकुंठपीठ आहेत. किती ते? हे अलंकापुरी श्रेष्ठा, आदिवरिष्ठा पीठ 18. या मृत्यूलोकात 18 वैकुंठपीठ आहेत. 18 पीठ प्रसिद्ध आहेत. 18 पीठ म्हणजे ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं हे नाही हा. या भूमीवर 18 ठिकाणी वैकुंठपीठ सांगितलेलं आहे. तर त्या 18 वैकुंठपीठामध्ये श्रेष्ठ वैकुंठपीठ म्हणजे आळंदी. असं शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, हे शिवपीठ शिवाचे आणि मूळस्थान अगस्तीचे. जन्म झाले स्वामीचे तो हा पुण्यभूमी ठाव. असं ऐके भक्तजन श्रेष्ठात, भूमी नामे वैकुंठपीठा, ते हे अलंकापुरी श्रेष्ठा, आदिवरिष्ठा पीठ ऐका 18. आणखी ऐक, आणि ऐके रे वचन, हे पंचक्रोशी पुरातन, याशी युगे सांगता संपन्न चतुरान. बघा वाघ कशी मला म्हणू लागत आहेत महाराज. तयार वाघ येतं आळंदीत, मोघम राहिलं का ज्ञानोबर आहे त्याची खाना नारळानेच वटी भरीत आहेत महाराज. हो, इथं लय शिस्तीतच राहायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि काय केले वचन, हे पंचकृषी पुरातन, ही पंचकृषी पुरातन, याशी युगे सांगता संपन्न. याला किती युगाचा इतिहास आहे. आता तुला हे जर ऐकायचं असेल तर तू ब्रह्मदेवाकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन ऐक. चतुरानन जाणत असे पुढं काही एक किंचित सांगो. बरोबर आहे का? युगसंख्या मार्गात निघो. आपण जर युगसंख्यांचा विचार करत गेलो तर युगसंख्या मार्गात निघो तरी वैवस्वतू वैवस्वत मनवंतर, वैवस्वतू हाची मागो पूर्ण वळगो यापासून मनो सहस्र युग संख्या. आणि मग मनवंतर असे सहस्र हजार झाले. तै अलंकापुरी आधी लक्षा, त्या मनवंतराच्या लक्ष पटीने आधी आळंदी होती. तै अलंकापुरी आधी लक्षा, कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाले. दक्ष प्रजापती संपूर्ण सृष्टी उपक्रम करतो, तर ते 1000 दक्ष इथं होऊन गेलेत महाराजा. दक्ष राहण मग ऐका. बर, दक्षिणा घ्या ना ऐका असं नाही, दक्ष राहा. सहस्र दक्ष येथे झाले. हा पुढं आणि सहस्र दक्ष येथे. विठाल विठाल. आदि क्षेत्र संख्यारहित, ऋषी मुनी तपती सत्य आणि नारद मुनी असे सांगत, हेची पुरी पुरातन, फार प्राचीन आहे. नामदेव महाराज म्हणले तेव्हा तुम्ही इतिहास सांगितलं, हे लय चांगलं झालं. ते ज्ञानोबरायला पूर्वंपार जो प्राप्त झालं, पण आम्हाला अनायासे हे अमृत लाभलं. आम्ही धन्य आहेत. नामा म्हणे कैसे दिदले, हे ज्ञानाशी सिद्ध लादले. युगाच्या पूर्वी, सिद्ध शब्दाचा अर्थ घ्यायचा, युगाच्या पूर्वीपासून सिद्ध लादले. ज्ञानोबराला पूर्वंपार हे लाभलं, पण त्याची आम्हाशी जोडले. आम्ही पताका घेऊन येतो, विना घेऊन येतो, दिंडी घेऊन येतो. आम्ही याचे भागीदार झालो, हे आमचं भाग्य मोठं. पूर्ण लाधले पियुष, पियुष म्हणजे अमृत. विठ्ठल अलंकापुरवासी म्हणजे कृतायुगापासून आधीचे तिथं ज्ञानोबर आहे. बरेच लोक म्हणतात माऊली आपेगावून आले, जरा अभ्यास करे जा आणि मग बोलत जा. ह्या 1.5 दिवसात कोलवसात माहिती असलं पाहिजे सगळं आधी. ज्ञानोबरा इथं पूर्वांपार आहेत. हे 108वी समाधी आहे. 108वा अवतारही इथंच समाधी घेतात आला. मग 107 नावं सांगा पंचकृषीच्या प्रदक्षिणेली, मग सांगतो, तशी नाही सांगणार. बर, आणि मग असे ज्ञानोबरा आहे इथं. आता आहे तो, पुढं किती दिवस राहतील हे तरी सांगा. तर 2 प्रमाण समाधीच्या अभंगात असे ज्ञानोबरा इथं कशी राहतील. जरा बारीक वाजा, मागा हळूहळू म्हणा. देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिनकरा, चंद्र तारा जव दिनकरा, तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शने उद्धारा मूढ जना. तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शन उद्धारा मूढ जना. तव तुझी समाधी राहो रे स्थिरा, दर्शन उद्धारा मूढ जना.
जववरी हे क्षितिमंडळ जववरी हे समुद्र जळ कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे आळंदीत राहणाऱ्या माणसाने ही 2 प्रमाण पाठच ठेवायची. देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जव दिन करा तव तुझी समाधी राहो रे स्थिरा. माऊली जोपर्यंत चंद्र आणि सूर्यनारायण आहे तोपर्यंत तुमची समाधी इथं स्थिर राहील. नाही नाही, जोपर्यंत समाधी स्थिर राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. हो, समाधीला धोका नाही महाराज. लय लोकांनी आक्रमणं केली. या 1506ला नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रतशुद्ध केली. 1505ला माऊलीने नाथांना दर्शन दिलं. 1506ला ज्ञानेश्वरी प्रतशुद्ध केली. 1508ला का 7ला इथं बादशाह आला. बादशाह आल्यानंतर ज्ञानोबरायांनी नाथांना 350-400 वर्षानंतर दर्शन दिलं. त्या बादशाला मोठं आचटच वाटलं. हा क्या ज्ञानेश्वर महाराज अभी तक जिंदे हैं, अभी तक जिंदे. ज्ञानोबराय अजून दर्शन देतात. आणि मग त्याने आळंदीला समाधीला खंती लावली. आपल्याला पाहायचं योगी कसा असतो म्हणून. खंती लावली आणि समाधीला छिद्र पाडलं. छिद्रातून जे भुंगे निघाले महाराज, त्यांच्या लुंगीत भुंगे, दाढीत भुंगे, टोपीत भुंगे, बंडीत भुंगे, भुंगेच भुंगे. या अल्लाह, या खुदा, या पर्वतिगार पळून गेले इथून महाराज, थांबले नाही. अशी संजीवन समाधी. हे प्रेतावरलं थडगं नाही, वक्ते महाराज म्हणायचे. विठ्ठल जववरी हे क्षितिमंडळ, जोपर्यंत हे क्षितिमंडळ राहील. जववरी हे समुद्रजळ, समुद्रामध्ये जोपर्यंत पाणी राहील तोपर्यंत माऊलीची समाधी इथं राहील. म्हणून अलंकापुरवासी. मी वासी शब्दाचा अर्थ केला. वासी म्हणजे नाही, माऊली तिकडे म्हणून बोंबोम पारांडा, बोंबोम पारांडा तिकडे वासी नाही. असू द्या. तर ज्ञानोबराय इथं अलंकापुरवासी, रहिवासी माऊली इथं कायमचे रहिवासी झाली. जोपर्यंत चंद्र तारा आहे, जोपर्यंत समुद्रात जळ आहे तोपर्यंत जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्रजळ. मग कल्पक्षयी यथा काळ माझ्या हृदयी साठवावे. कल्पाच्या क्षयापर्यंत माऊली इथं राहतील. आणि कल्पाचा क्षय झाला तर माऊलीचा क्षय नाही होणार, देवाच्या हृदयात जाऊन माऊली राहतील. म्हणून नामदेव महाराज नामा म्हणे देवा चला तया ठाया, पुढं विश्रांती घ्याव्या, पुढं कल्पवरी. कल्पवरी का? कल्पाच्या क्षयापर्यंत माऊली इथे आहेत म्हणून कल्पवरी इथं विश्रांती. विठ्ठल ज्ञानदेवा ईश्वर रत्न जोडे हे नगडे कल्पांती. माऊली विषय आला का कल्प येत आहे बघा. आपला विषय आला का आळंदीत होते का म्हणले तर 2 महिने होतो. म्हणले 2 महिन्यात तुला इथल्या गल्ल्या तरी माहीत झाल्या का काय होत्या. हो. आणि म्हणून अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी. मग ना सेना महाराज म्हणतात कशाला या स्वामीला आणि बापूला दंडवत घालायचा. साष्टांग तयासी नमन माझे माऊली, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. विठ्ठल माऊलीचं दर्शन दिवसातून 2दा घेतलं पाहिजे. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिवस रजनी, असंच गाथ्यात पाठी. दिवसाही माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे. संध्याकाळी आमच्या संस्थेत, वारकरी शिक्षण संस्थेत भजन भीष्म बोधे बाबा होते. ते माऊलीच्या काकड्याला जायचे. नंतर दिवस माळत धुपारतीला यायचे, दर्शन करून जायचे. परत शेजारतीला यायचे. दिवसातून 3 टाईम दर्शन घ्यायचे. आज संस्थेत अशी माणसं आहेत 3 टाईम दर्शन घेतात, 2 टाईम दर्शन घेतात, 1 टाईम दर्शन घेतात. घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल साष्टांग तयासी नमन माझे. त्या ज्ञानोबरायच्या नामोच्चाराची फलश्रुती सांगतात. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. आळंदीत काही गोष्टी नित्य केल्या पाहिजे. पण त्या नित्य एक अभंग याच्यासाठी प्रसिद्ध, पण मला सगळी चरणक्रमाने नाही आठवायची. तुम्ही सांगू लागले तर मी सांगतो. काय काय नित्य करावं? अनुष्ठान नित्य करावं. नित्य अनुष्ठानी तीर्थी. नित्य अनुष्ठान केलं फळ काय? त्याचे पूर्वज उद्धरती. आणखी काय नित्य करावं? अन्नदान नित्य करावं. जे का अन्नदान करीती
ते पावती वैकुंठ राज्य. ऐशे तीर्थ उत्तमोत्तम अनिक नाही या सम. शिवपीठ हे मनोरम अलंकापुरी हे देखा. नवर नवे येथीची थोरी. जेथे साक्षात श्रीहरी. येवनिया झडकरी ज्ञानदेवा समाधी दिली. अनंत पुण्य जे गाठी. बरोबर आहे का? तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. हे आगाध पुण्य धुरजटी बोलोनिया गेले. पुढं नित्य नाही तिले पुढं गेलो. बरं आजान वृक्षाखाली कथा. नित्य जोडे जरी सर्वथा. ऐका इथं कथा नित्य ऐकली पाहिजे. वा. तो नर नवजा यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन. 3 गोष्टी नित्य सांगितल्या. कोणत्या कोणत्या? अन्नदान नित्य करा, अनुष्ठान नित्य करा, आजान वृक्षाखाली नित्य कथा. ऐका पुढं. तो नर नवजा यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन. सुवर्णाचा अश्वत्थ. पुढं नित्य पूजिली अस्वस्थ. सगळं नित्यच आहे बघा या भागात. सुवर्णाच्या पिंपळाची नित्य पूजा केली पाहिजे. पूजा केली फळ का लगेच फळ आहेत तिथं. लक्ष्मीनं संडील तयास त्याचं पाकिट वाढत म्हणून समजा. जन्म देईल पवित्र. आणि पुढं जन्मसुद्धा त्याचा पवित्र होईल. पुढं ऐका. त्या पिंपळाला प्रदक्षिणा नित्य करा. नित्य प्रदक्षिणा सप्त. तरी आगाध पुण्य त्वरित. पूर्वज वैकुंठाशी जात 42. अजूक एक प्रमाणे तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा नाही पार पुण्या वास स्वर्गी. असं एक पण नित्य शब्द आलाय तिथं. बर. अनुष्ठान नित्य करा, अन्नदान नित्य करा, आजान वृक्षाखाली नित्य कथा ऐका, सुवर्ण पिंपळाची नित्य पूजा करा, सप्त प्रदक्षिणा नित्य करा. नित्य प्रदक्षिणा सप्त. आगाध पुण्य त्वरित. पूर्वज वैकुंठाशी जात 42 सहित. नित्य ब्राह्मण भोजन. वा. इथं ब्राह्मणाला यावं तर काय सांगा. वैद्य बाबा इथं ज्या ब्राह्मणांच्या पाठशाळा आहेत माझ्या हाताने वैद्य बाबा पैसे काढून द्यायचे. जात्यांना त्या पाठशाळेला पैसे नेऊन द्या अन्नदाना. ब्राह्मण भोजन चाललं आहे त्या पाठशाळेला द्या. मी माझ्या हाताने पैसे दिले वैद्य बाबांचे. ज्ञानोबा हे पैसे घे 5000. तिथं अन्नदान. मी बोवांच्या बरोबरच राहायचो. फक्त बोवांचे पैसे खिशात नाही घातले मात्र. म्हणून ज्ञान भेटलं. भेटलं तर असंच गेलो असतो कुबेर गंगेत वाहत. ऐका 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 ऐका. नित्य ब्राह्मण भोजन हे 6 होय ना. मागं पुढं होईल मोजा तुम्ही. द्विजा देती जे का अन्न करोनिया संध्या स्नान. ते पवित्र निर्मळ होते. आणखीन 2-3 गोष्टी नित्य येतात. असं तसं या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाची सकळ कुळे. ज्ञानोबरायाच्या नामस्मरणाने सकळ कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा. आळंदीत आल्यावर आता काय करावं या शासनाला कोणी बोलत नाही हो. शासनाचा घोटाळा असा आहे. सगळ्या कंपन्या आळंदीच्या वरच्या भागात टाकल्या शासनाने. आळंदीच्या खालच्या भागात टाकल्या असतात काय बिघडलं असतं का? सगळं मुळशीत कंपन्या झाल्यात. आज मावळमध्ये कंपन्या झाल्यात. फक्त भोरवेल्ल्यात काय अजून कंपनी इतकी दिसत नाही. पण मुळशी मावळ जे प्राणी इंद्रायणी येत आहे ना त्या पाण्याचे जे मूळ स्रोत आहेत तिथंच कंपन्या टाकल्या शासनाने महाराज. आणि सगळं पाणी तुम्हाला सांगतो हे शहरांच्या पाण्याने इंद्रायणी खराब झाली नाही. कारण का इथं आम्ही लॉकडाऊनमध्ये इथंच होतो. लॉकडाऊनमध्ये दिवस वाळता प्रदक्षिणेला आलो तर सगळ्या कंपन्या बंद होत्या. पण शहराचं तर पाणी इंद्रायणीतच येत होतं ना. पण एवढं स्वच्छ पाणी होतं इंद्रायणीला. मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे महाराज. स्वच्छ पाणी. तीर्थ घ्यावं एवढं स्वच्छ पाणी होतं. ड्रेनेजच्या पाण्याने इंद्रायणी खराब झाली नाही. कंपनीचं क्षार मिश्रित प्रदूषित पाणी केमिकल युक्त पाणी सोडलं जातं. 1-1 किलोमीटर आळंदीचा वाद जातो महाराज. कोणी बोलत नाही. वक्ते महाराज गेले. आता महाराज मंडळी फार आहेत पण ह्या विषयाला कोणी वाचा फोडणारही नाही महाराज. बोललं पाहिजे महाराज. तुम्ही कंपन्यांना परवानगी द्या पण खाली टाका ना कंपन्या. पाणी म्हणतात तिथं आता खडक वाचल्याचं पाणी थेट बारामतीला जातं आहे म्हणल्यावर कंपन्याला नाही जायचं का? जाईल ना. म्हणून लांब पाणी नेता येतं पण ते ड्रेनेजचं पाणी इथंच येणार महाराज. किती काही करा. खरं याच्यावर बोललं पाहिजे सगळ्यांनी. इंद्रायणी स्नान. इंद्रायणीमध्ये स्नान केलं पाहिजे. इंद्रायणी नदीचा उगमाचा इतिहास असा आहे की एकदा महादेव आणि पार्वती विठ्ठल विमान मार्गे जात असताना हा अलंकापूरचा म्हणजे आनंदवन म्हणत होते त्या काळात. आनंदवनाचा परिसर आला. महादेव म्हणले विमान खाली घ्या, विमान खाली घ्या, विमान खाली घ्या. घेतलं खाली. आणि महादेव या भूमीवर उतरले. वैद्य बाबा फार गोड सांगायचे. आणि महादेव लोळण घेऊ लागले. आणि मग पार्वती म्हणली आज सकाळ सकाळच वाटतंय हां तुम्ही लोळायला का लागले? अगं पार्वती तुला माहिती आहे का इथं
दिव्य महाविभूती ज्ञानोबाराय आदी 4 भावंड जन्माला येणार. मग हे रजक्कन माझ्या अंगाला लागावे म्हणून मी लोळू लागले. लोळले नृत्य करू लागले, तांडव नृत्य करू लागले. हे नृत्य आणि देवाचं नृत्य पाहण्यासाठी इंद्र चंद्रादी देव आले. सगळी मंडळी भगवंताकडं नृत्य करताना पाहायची, पण इंद्र पाहत नव्हता. इंद्र पार्वतीकडं पाहायचा. इंद्र पार्वतीकडे पाहायचं आणि त्याच्या धैर्याचा बांध फुटला आणि पार्वतीजवळ गेला. अगं दिगंबरम कसमई उपासते, कोणत्या कारणासाठी या दिगंबराची तू उपासना करते? व्यासांनी लिहिलंय बरं काय. आळंदीचा इतिहास व्यास सह्याद्री खंड मला अजून सापडला नाही. जरा तुम्ही शोधात यावा. विठ्ठल त्याचे काहीशे श्लोक सापडलेत पण बाकीचे काय सापडेनात. बघा काय पुण्यात सापडल पण ते कोणी शोधणारी माणसं राहिली नाही. सह्याद्री खंडात व्यासांनी सगळा इतिहास लिहिला आहे. आळंदीचा ज्ञानोबरायचा इतिहास व्यासांनी लिहिला. हे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचं म्हणाल. म्हणजे उत्तरयुगीन संतांचाही पूर्वयुगीन संतांनी इतिहास लिहून ठेवला आहे. आणि मग अगं ते नृत्य करू लागले आणि इंद्र पार्वतीकडं पाहू लागला. पार्वतीकडं पाहू लागल्यानंतर पार्वतीजवळ गेला. अगं काय याचं काय काय राहतंय, काय राहणीमान आहे का? तू कोणाच्या संग राहते? हा ते महादेव भस्म अंगाला पावडर लावायची युगे भस्म लावी ते अजून. बरं ओटी काय लावली तर भस्म ओटी लावली अंगाला. रुंड माळा, गळ्यात जरा चेन बेन घालायची, अंगठ्या बिंगठ्या, हे हाडकाच्या माळा घालीत आहे गळ्यात, मुडक्याच्या माळा घालीत आहे. हाती त्रिशूळ, जरा बुके घेऊन यायचं. हे त्रिशूळ घेऊन आले म्हणल्या. नेत्री ज्वाळा, डोळे बघ कसले आहेत म्हणल्या. असले डोळे करतं की पंगत घालायला आलेलं बी पैसे खिशात घालून निघून जाते मला. हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गज चर्म, जरा कापडं चांगले घालाव. बघतोस काय रागानं लिलन घातलंय वाघानं, असं काय लिलन घालाव तर ते दिलं सोडून गज चर्म. हातीचं कातडं गोंढाळलंय, व्याघ्रांबर वाघाचं कातडं गोंढाळलंय आणि कंठी शोभे वासुक्यार. बरं एवढं का असं पाया पडायला आलेल्या माणसाला थाप टाकायची तर मध्ये मोठं नाक घेऊन ते डसत आहे म्हणले नाक माणसाला. काय मागं पाठिंबा कोणाचं तर भोते वेताळे नाचती. आणि याचाच आनंद त्याला. एवढं बोलल्यावर त्याच्या संग काय राहते? माझ्या संग आहे. अगं इंद्राची जी इंद्राणी आहे ना शची, ती सुद्धा तुझी पट्टदाशी करील, फक्त माझी राणी हो. कोण म्हणतोय? इंद्र पार्वतीला. ती पार्वती पतिव्रता माऊली, कडाडली वीज कडाडावी तशी पार्वती माता कोपली. आता ताई इंद्रा, तू मी तुझ्या आईसारखी असताना तू माझ्यावर नजर ठेवली. जा तुला शाप देते, तुला श्री जीवनाची किंमत कळाली नाही. श्री होऊन पडशील म्हणजे पाणी होऊन पडशील. आणि मग तो इंद्र झाला पाणी, इंद्रायणी. आणि मग इंद्र रडू लागला, सिद्धेश्वराची उपासना केली की मला उशाप द्या, उशाप द्या. तर तू कृतयुगापासून वाहत राहा, पण ज्यावेळेस कलियुगात ज्ञानोबरायचा 108वा अवतार होईल आणि ते तुझ्या स्नान करतील तेव्हा मात्र तुझा उद्धार होईल. आणि मग इंद्र 4 युगापासून माऊलीची वाट पाहत होता, कधी माऊली येतील, कधी माऊली येतील. आणि मग ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. ज्ञानोबराने प्रथम स्नान केलं आणि इंद्राचा उद्धार झाला. आणि मग वरदान दिलं की या तीर्थात जे स्नान करतील त्यांना विशेष फलप्राप्ती होईल. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा, तुटती यातना सकळ त्यांच्या. ये दक्षिण वाहिनी तुम्ही केंद्रीय महाराजाच्या मंदिर बांधलेलं त्या मंदिरावर चढा. उडी टाकू नका, फक्त वर चढा आणि तुम्हाला तिथं गेल्यावर कळलं इंद्रायणी दक्षिण वाहिनी कशी. आळंदीला बरोबर भागीरथी कुंडापासून दक्षिण वाहिनी. ये दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी, कोटी तीर्थे प्रयाग काशी.
प्रयागला स्नानाला गेले तर तिथं 3 नदीचं स्नान केलं, इथं एकाच नदीचं स्नान केलं तरी प्रयागाच्या स्नानाचं फळ भेटतं. कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर येथे इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मन कर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी. जोग महाराजाच्या घाटापुढं त्रिवेणी संगम आहे बरं का, येथे त्रिवेणी. बर ऐका, काय सांगत होतो, हे इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मन कर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. येथे जरी नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठवास जोडे, तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा. असं इंद्रायणीच्या स्नानाचं मोठं महत्त्व आहे. शासनाने हे लक्षात घ्या, नाही तर शासनाच्या लक्षात आणा. विठ्ठल इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या प्रदक्षिणा. आळंदीत राहणाऱ्या माणसाने रोज प्रदक्षिणा, मी वैद्य बाबाला प्रदक्षिणा करताना पाहिले, जयराम महाराजही प्रदक्षिणा करताना, विठ्ठल महाराजांना बोधे बाबा तर नेहमी करायचेच, पण थकलेली माणसं सुद्धा प्रदक्षिणा करताना मी पाहिजे. प्रदक्षिणा केली पाहिजे. आळंदीला 2 प्रदक्षिणा आहेत, एक आहे ग्राम प्रदक्षिणा आणि एक आहे पंचक्रोशी प्रदक्षिणा. इथं शिवाजी महाराज बसलेत, यांनी पंचक्रोशी प्रदक्षिणा केली नाही. आम्ही 12 वर्ष झाले दरवर्षी करतो. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात तिथीची आमची. दशमीला काला आळंदीतून माऊलीच्या पादुका घेऊन निघायचं. पहिला मुक्काम मरकळ ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष, पूर्वे मातुरलिंग साक्ष. इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं, ब्रह्महत्येचा मळ लागला. मग तो मल कुठं जाईल? अनेक तीर्थात स्नान केली पण गेला नाही, पण एका तीर्थात स्नान केलं म्हणून त्याचा मल गेला, म्हणून तीर्थाचं नाव पडलं मलहर तीर्थ. आणि त्या मलहरचंच पुढं अपभ्रष्ट झालं मरकळ तीर्थ. असं आहे. हां, ऐकणाऱ्याला मरगळ नाही आली म्हणजे बरं होईल. मरकळ तिथं तेथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुजरूपी असे. आळंदीला माऊलीला समाधी दिल्यावर पंचद्वारे संत मंडळी निघाली बाहेर. आळंदीच्या समाधीतून 5 दारं बाहेर निघतात, त्यातलं एक दार मरकळच्या दारात आहे बघा, केशवराजाच्या दारात आहे. आजही तिथं पाहायला भेटेल तुम्हाला, एक दार तिथं आहे. म्हणजे मग बाकीचे 4 कुठे? प्रदक्षिणेला या मग सांगतो. बरं, पंचद्वारे संत मंडळी निघाली बाहेर. मरकळ पहिला मुक्काम. मग तिथून मरकळून निघाले का लगेच सकाळ संगम स्नान. भीमा भामाचा संगम आहे, आपलं भीमा इंद्रायणीचा संगम आहे तुळापूरला. हो, त्याचं पहिलं नाव नागरगाव. त्या नागरगावला पंडित मुरार जगदेव हे वजीर होते. कुठले? विजापूरचे. यांची प्रसिद्ध तुळा झाली आणि मग नागरगावचं नाव पडलं तुळापूर. पहिलं नागरगाव नाव आहे त्याचं. बरं, नागरगावला संगमेश्वरी. आळंदीला 8 शिवलिंगांचा वेढा आहे आणि 8 तीर्थांचा वेढा आहे. लय सुंदर आहे. तुम्ही खरं पंचक्रोशीला या मग ऐकायला भेटेल तुम्हाला. तिथं संगमेश्वराचं स्नान करायचं, संगमेश्वराचं दर्शन घ्यायचं. तिथून निघाले का तुळापूरहून जायचं भावडीला, भावडीहून जायचं वाघेश्वराला. पवित्र वाघेश्वर आहे वाघोलीचा. बर, पहिलं मातुरलिंग 1, दुसरा संगमेश्वर तुळापूरचा 2, तिसरा वाघेश्वर वाघोलीचा 3. तिथून निघाले का पुण्यात जायचं. पुण्यात गेल्यावर पुणेश्वर सध्या काय आपल्या हातात राहिला नाही. पुणेश्वर मशीद बांधलेली मोठी, पण पुणेश्वराचं हे इतिहासात दक्षिणे पुणेश्वर देव. पुणेश्वरामुळं नाव पडलं पुणे असं, सोमेश्वरामुळं नाव पडलं सोमेश्वरवाडी असं आहे पुणेश्वर. बरं, आणखीन पुण्यस्थळ महादेव आणि मूळपीठी नागेंद्री पाहावं त्रिवेणी रूपे वाहतसे. तर बहुतेक सोमवार पेठ आहे का काय माझ्या लक्षात नाही, पेठ नाही लक्षात राहिली. कोणती पेठ आहे ती? आपण तिथं नागेश्वराच्या दर बहुतेक सोमवार पेठच आहे. सोमवार पेठेत नागेश्वर आहे. नागेश्वर फार सुंदर आहे. आजही मंदिर पाहण्यासारखं नागेश्वर. मूळपीठी नागेंद्री पाहावं त्रिवेणी रूपे वाहत असे. तिथून निघाले का मग सोमेश्वरवाडीला मुक्कामाला जायचं. तिथं सोमेश्वराचं दर्शन घ्यायचं. पहिला मातुरलिंग, दुसरं सोमेश्वर, तिसरा वाघेश्वर, चौथा पुणेश्वर, 5वा नागेश्वर, 6वा सोमेश्वर. पुढं चला, सोमेश्वरम पुढं निघाले का पाषाण करून किवळे, रावेत, तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडेला पांडुरंगाची स्वयंमूर्ती आणि राहेर रुक्माबाई उभ्या दोहे दोबाई. हे पाहायचं असेल तर तिथं आहे. तुकाराम महाराजांनी ज्या पांडुरंगापुढं कीर्तन केले ती पांडुरंगाची मूर्ती तळेगाव दाभाडेला अतिशय सुंदर आहे. आणि तिथं तुकाराम महाराजाचे हस्तलिखित वया संताजी तेली जगनाडे यांच्या वंशजाकडे यंदा त्यांनी आणून दाखवल्या. लेखक संताजी जगनाडे. ते वया आजूक पाहायला भेटतात. खरंच पाहण्यासारख्या. आता संताजी तेलेने लिहिलेल्या वया जगनाडे आपण पाहिल्या ना मधू महाराज, आजही त्या वया आजही पाहायला भेटतात महाराज. तुम्ही पाहायला जाऊ नका मात्र, हां जाऊ नका अजिबात. हां, आणि मग त्या वया तिथं पाहायला भेटतात. बरं, पुढं चला.
इंदुरी राहिली का? हां मध्ये नाही इंदुरी पुढे आहे ना तळेगावच्या. असं कसं मामा? मी अजून इंदुरीकर नाही झालो. आणि मग इंदुरीवरून मग तळेगाव दाभाडेवरून इंदोरीलाच. इंदोरीला 2 शिवलिंग आहेत, ब्रह्मेश्वर आणि इंद्रेश्वर. पश्चिमे इंदोरी देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. तिथं ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. आणि इंद्रेश्वर आहे इंद्रेश्वर, इंद्रामुळंच इंदोरी नाव पडलं. इंद्र येऊन या भूमेशी याग असे कुंड तयार केले तर इंदोरीला एक कुंडमाळाच प्रसिद्ध आहे. मला तुम्ही इंदोरीला सगळे कुंडच कुंड आहेत. तुम्ही पाहत नाही मायबाप, हे पाहिलं पाहिजे. कुंडमाळा प्रसिद्ध आहे इंदोरीला. आजही मोबाईलमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला कुंडमाळा. तिथं इंद्राने पंढरी अनुष्ठान केले चंद्रे, अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या. अलंकापुरीला इंद्राने तपश्चर्या केली. इंद्र येऊन या भूमीची याग संपादिली अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून. पंचकृषीची मर्यादा तिथपर्यंत घातलेली. इंद्रेश्वराहून निघालो. पहिला सांगितला मातुरलिंग, दुसरा संगमेश्वर, तिसरा वागेश्वर, चौथा पुणेश्वर, 5वा नागेश्वर, 6वा सोमेश्वर, 7वा इंद्रेश्वर, 8वा ब्रह्मेश्वर. पुढं चला 9. तिथून पुढं निघाले का किवळे ते तिकडलं किवळे कुरकुंडी, किवळे करून राजगुरुनगर. तिथं खेटक ग्रामी उत्तरे सिद्धेश्वर देव, खेटक ग्रामी भागीरथी. तर तिथं खेड आहे, खेडला भागीरथी कुंड आहे, काय पाणी वाहत आहे म्हणून असा. तिथं हे सिद्धेश्वर आहे. इथं सिद्धेश्वर वेगळा, तिथला सिद्धेश्वर वेगळा. सिद्धेश्वर, खेटक ग्रामी, भागीरथी किती झाले? 9 झाले. तिथून पुढं निघाले का बघ कनेरसरची जगदंबा करून केंदूरला. तुम्ही केंदूरला नव्हते गेले मला वाटतं, गेलते का तुम्ही? आम्ही केंदूरला जातो, कानोपाटकासाठी जातो होता. आणि मग कारण कानोपाटकाचा समाधी सोहळा तिथून पुढं 4 दिवसांनी राहतो ना, म्हणून आपण जावं असं. कानोपाटकाला जातो. कानोपाटकाला गेल्यानंतर केंदुरावरून उतरले घाट, तो घाट आहे. त्या घाटात निळोबराच्या घाटात आहे. आणि त्या घाटात माऊलीच्या पादुका आहेत. बापूसाहेब डफळ यांचे वडील प्रसिद्ध या भागातल्या जुन्या विहिऱ्या सगळ्या धामरीच्या डफळांनी बांधलेल्या आहेत. बापूसाहेब डफळ त्यांच्या वडिलाच्या स्वप्नात माऊली यायचे, उठा त्या घाटात माझ्या पादुका आहेत, त्या वर काढा स्थापन करा. आणि मग बापूसाहेबाच्या वडिलांनी त्या घाटातल्या पादुका स्थापन केलेल्या आता केंदुराच्या घाटातल्या. आणि मग आमची दिंडी तिथं स्वर्गपतित वाघ आणि बहुला गाय यांचा संवाद झाला. आणि ती बहुला गाय पुढं बहोळला गेली म्हणून नाव बहोळ पडलं. वा. आणि मग ही सगळी मंडळी तिथून पुढं यायचं शेलपिंपळगावला. शेलपिंपळगावला 2 शिवलिंग आहेत, एक आहे संगमेश्वर, एक आहे शैलेश्वर. त्याच्यात पिंपळगावचा इतिहास वेगळा पलीकडा आणि शेलगावचा इतिहास वेगळा. भामा ही ब्रह्मदेवाची मुलगी. भामा नदी अशी नकशिकांत सुंदर होती. मुलगी जन्मली, ब्रह्मदेवाचंच मन बसलं तिच्यावर. हर बाप ब्रह्मा कन्ये ते धरोज आहे. आणि मग तिला वाटलं बाप आपल्याला बापाकडून दुष्कृत्य घडल, बाप बिघडला पण पोरीने तर बिघडू नाही ना. हां. आणि मग ती पाणी झाली, तीच भामा नदी झाली. पण ब्रह्मदेवाला हे दुष्कृत्याचा परिणाम भोगावा लागल. ब्रह्मदेवाला आपल्या मुलीविषयी दुष्ट भावना झाली, हे पाप लागलं, मानसिक पाप. जाईल कुठं म्हणले त्याच तीर्थात स्नान केल्यावर जाईल. आणि मग ब्रह्मदेवाने स्नान केलं शेलपिंपळगावला. असे कुंड आहेत त्या शेलपिंपळगावच्या नदीत. ज्या ब्रह्मदेवाने ज्या कुंडात स्नान केले ती कुंड आणखीन आहेत मला, फक्त पाणी ओसरल्यावर पाण्यासारखे. ह्या झाला शेलगावचा इतिहास. पिंपळगावचा इतिहास असा की तिथं पिप्पलाद मुनी राहायला होते. पिप्पलम अत्ति इति पिप्पलाद. पिंपळाला येणारी बारकाली बोरं खाऊन ते जीव राहिले. फार मोठा इतिहास आहे पिप्पलाद मुनी. असे एकंदर 10-12 लिंग होतात. आणि मग परत कोयाळीचा भानोबा करून मरकळ येऊन परत आड यायचं. सगळ्याला विनंती आहे, इथं जगनमामा बसले, त्यांच्याकडं पंचकृषीच्या पत्रिका आहेत बघा. 27 डिसेंबर बरोबर आहे मामा, 27 डिसेंबर ते 4 जानेवारी आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा. 2 टाईम चहा, 4 टाईम जेवण, 8 टाईम नाश्ता, सगळ्या सोयीनीच या. सगळी सोय. मला सांगायचं काय, प्रदक्षिणा इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा, पंचकृषी प्रदक्षिणा. वा. मृत्तिका पाषाण पंचकृषीचे खडे झाले दडपुडे ब्रह्मरूपन नामा म्हणे धन्य
पलाटन पाऊली पंचक्रोशी ठेली सकळ तीर्थे धन्य क्षेत्रवासी धन्य ते धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी धन्य ते यात्रेशी येती नर इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. ज्ञानोबरायचं धन्य आहेत, पण त्या धन्य ज्ञानोबरायचं जे दर्शन घेतात तेही धन्य आहेत. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यात हवा. सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. या ज्ञानदेवाचे नित्यनाम घेती वाचे उद्धरती तयाची सकळ कुळे विढोबा रखोबा.